हॅलो मंडळी, कशा आहात सर्व? गुड मॉर्निंग. मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत माझ्या खानदेशी पद्धतीने मेथीची भाजी. ही बघा, तुम्ही बघू शकतात. मस्त अशी हिरवीगार मेथीची भाजी आणली आहे. चला तर मंडळी, आपण आता रेसिपीकडे वळूया. अशा प्रकारे मेथीची भाजी साफ करून घ्यायची आहे. थोड्या थोड्या आपल्याला काड्या पण घ्यायच्या आहे, नुसताच पाला नाही खायचा आहे. अशा प्रकारे आपण भाजी साफ करून घेऊया. चला तर मंडळी, आता आपण भाजीला सुरुवात करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता, मस्त स्वच्छ अशी मेथीची भाजी धुवून घेतली आहे. अशी निवडून घ्यायची आणि स्वच्छ 2-3 पाण्याने मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे हिरवी मिरची. इथे 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत. इथे 1 वाटी शेंगदाण्याचं आपल्याला शेंगदाणे भाजून मस्तपैकी याचं मिक्स वाटण आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. तर चला तर म्हणजे आपण रेसिपी करूया आता. कढईने आधी गॅसवर ठेवली आहे. तापलेली कढई छान अशी आता शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे आपण ते भाजून घेऊया. बघू शकता, 1 वाटी शेंगदाणा आपण ते घेतला आहे. मस्त छान असं भरपूर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण छान असे त्याचे साल काढून टाकू. साल वगैरे काढून मिक्सरला वाटण करून घेतलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे 2 पळे आपल्याला तेल घालायचं आहे. 2 पळ्या तेल घालून आपल्याला मेथीची भाजी फोडणीला द्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला थोडंसं 1/2 टेबलस्पून जिरं घालायचं आहे. जिरं घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहे. जिरं छान असं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला लसूण घालून लसणाची ही थोडीशी फोडणी देऊन घ्यायचं आहे. आपण वाटणातही लसूण घालणार आहोत, म्हणून इथे 2 किंवा 3 आपण लसणाच्या पाकळ्या इथे ठेचून टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता, असं छान प्रकारे आपल्या लसणाच्या पाकळ्या टाकून मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये नंतर आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे. आता इथे भाजी स्वच्छ धुवून निवडून घेतली होती आणि 4-5 पाण्याने मीठ टाकून धुवून घेतली होती. आता आपण मेथी टाकून आणि छान अशी परतून घेऊया. अशी भाजी परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात, खूप छान लागते ही भाजी. बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा मग ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त अशी खरपूस भाकर आणि मस्त शेंगदाणे टाकून घातलेली ही भाजी खूपच सुंदर असते. आमच्या खानदेशी पद्धतीने बनवून बघा तुम्ही पण एकदा ही भाजी. चवीलाही खूप छान लागते आणि खूपच सुंदर अशी टेस्ट येते याची. तुम्ही बघू शकतात, अशी आपली भाजी अशी परतून झाली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे, ते शेंगदाण्याचं आपण करून घेतलेलं आहे ते. अशा प्रकारे आपण वाटण घालून घेऊया यामध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकतात, असं घट्टसर वाटण असतं, पण त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायचं असतं. मिक्सर जार पण आपल्याला स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये पाणी घालून ते सगळं वाटण त्यातलं काढून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. नंतर आपण त्यात पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये. तुम्हाला वाटत असेल खूप जास्त दाट आहे तर आपण अजून थोडंसं पाणी घालून घेऊया यामध्ये. अजून पण थोडं घट्ट वाटतं आहे, कारण भाजी परत त्यानंतर शिजायला थोडंसं 5-1 मिनटं वेळ जातो. मग पाणी परत सगळं आटून आणि खूप घट्ट होते, म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं अजून. मी इथे पाणी पण टाकून घेतलं आहे आणि 1 चिमूटभर आपल्याला फक्त यामध्ये हळद घालायची आहे वरून, कारण भाजीला थोडासा पिवळसर कलर आला की अजून छान वाटते भाजी. बघू शकतात मंडळी तुम्ही, अशी भाजी माझी रेडी आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आपल्याला चवीनुसार. चवीनुसार मीठ घातल्यानंतर थोडं 5-1 मिनटं फक्त आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे आणि आपली भाजी रेडी होणार आहे. तर मंडळी, आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी. कशी वाटली आजची रेसिपी? नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि नक्की लाईक करून, कमेंट करून शेअर करा. थँक्यू सो मच.